नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे आणि लीलाचं लग्न होतं आहे. खरं तर मालिकेत ऑलरेडी काही ना काही ड्रामा घडत असताना अजून एका पात्राची यात एंट्री झाली आहे. अभिनेता प्रसाद लिमये आता आपल्याला एका वेगळ्या लुकमध्ये आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. काय आहे त्याची भूमिका त्याच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर त्यांनी आमचं स्वागत काल असं मस्त डेअरी मिल्क वगैरे देऊन केलं होतं. सो त्यासाठी थँक्यू सो मच प्रसाद. खूप स्वीट जेस्चर होता आणि तुला पुन्हा एकदा या मालिकेत बघून खूप आनंद होतोय. कसा आहेस आणि कशी एंट्री एकदम अशी तडकती भडकती झालेली आहे? येस मला खूप आनंद होतो. एक तर थँक्यू सो मच राजश्री मराठी, तुम्ही आलात इंटरव्ह्यूसाठी. शर्मिष्ठाताई आणि झी मराठी यांना मला थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्यांनी मला इतकी चांगली भूमिका करण्याची संधी दिली आणि मी प्रेक्षकांचं 100% मनोरंजन करीन ह्या भूमिकेच्या मार्फत. आणि मी खरंच सांगतोय, नेहमी जे इतके वर्ष मी जे रोल केले त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं आहे. शर्मिलासोबत तुझी ओळख पुढचं पाऊलपासून, राईट? म्हणजे आता जवळजवळ बघ ना 12-14 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. म्हणजे ह्या शोमध्ये जो ट्विस्ट आला तसा आमच्याही लाईफमध्ये ट्विस्ट आला. आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो, म्हणजे मध्यंतरी 1-2 फोन झाले होते आणि डायरेक्ट आम्ही आत्ता सेटवर आलो, तर ते आम्हाला सगळं पूर्वीचं आठवत होतं. गप्पासुद्धा रंगत असला, अरे त्या सेटवर आपण. येस एकदम. आणि थोडंसं त्याच्यामुळे आणखीन काम करायलाही सोपं पडतं. आणि ती माझी बायकोच आहे, पण गंमत म्हणजे मी तिला अजूनही वहिनीच म्हणतो. त्या शोमध्ये ती वहिनी होती माझी, तर मी तिला अजूनही वहिनीच हाक मारतो. त्यामुळे काम करताना मजा येते. ओव्हरऑल पण सगळी टीम खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे टेक्निकल आणि कलाकार आणि हे सगळेच खूप पॉझिटिव्ह आहे. खूप मजा येते काम करताना. आणि हे कॅरेक्टर नेहमी मी बरीचशी निगेटिव्ह कॅरेक्टर केलेली आहेत, पण हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे. कारण की हे दिसताना खूप छान दिसतं आहे, सगळ्यांशी हसून खेळून राहतो आहे. आणि ॲक्च्युली त्यालाही माहिती नाही आहे की नक्की तो काय कारण त्याच्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. त्याला काही करून एजेला संपवायचं आहे आणि त्याचं जे काय साम्राज्य आहे ते त्याला पूर्ण त्याचा नामोनिशान मिटवायचं आहे. त्याच्यामुळे तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो. त्यामुळे आत्ता एक्झॅक्टली पुढे काय घडणार आहे, काय करणार आहे त्याला माहिती नाही. त्याला करायचं आहे आत्ता, एवढंच माहिती आहे. त्याचे काही प्लॅन्स तयार आहेत. हळूहळू एक गोष्टी होत जातील. आपण आहे ना एका साच्यामध्ये अनेक मालिकांमध्ये तू नेगेटिव्ह रोल्स केलेस आणि ते प्रेक्षकांना इतके आवडलेत की त्या भूमिकेमध्ये बघायला तुला खूप आवडतं प्रेक्षकांना. पण ॲज अ कलाकार आपण आपल्या स्वतःला एक्सप्लोअर करायचं बघतो. पण जेव्हा तुला नेगेटिव्ह पात्रासाठी विचारण्यात येतं, तुझ्या मनात पहिलं काय येतं की नाही आपण थोडं थांबूया का, किंवा पॉझिटिव्ह काही गोष्टींचा विचार करूया का, किंवा काय एक बॅक ऑफ द माइंड? नाही, मी खरं सांगू, खूप म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला नव्हता आत्तापर्यंत हा. मला ना निगेटिव्ह करायला खूप आवडतं, कारण ना त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि त्यात जी काम करण्याची मजा आहे ना ती मला खूप आवडते. आणि ह्या कॅरेक्टरविषयी बोलायचं झालं तर इतर सगळे निगेटिव्ह होती, पण हे ना हे खूप सटल आहे. म्हणजे असं ते प्रॉपर काहीतरी वेगळा गेटअप दिला आहे आणि हे काय नाही, शांत डोकं लावून व्यवस्थित प्लॅन करून आणि मग पुढे जायचं असं हे कॅरेक्टर. त्यामुळे करायला आणखीन मजा येते. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत गायकवाड सर किंवा सरतापे असतील, सनी असेल, हे इतकं व्यवस्थित एक्सप्लेन करतात शांतपणे. तुला कसं वाटतंय, तुला आवडतं आहे ना, कर, मग मी सांगतो. त्याच्यामुळे ते करायला पण मजा येते. म्हणजे असं नाही की चल पटपट कर. ते कॅरेक्टर खेळायला देतात, त्यामुळे ती वेगळी मजा येते ते करताना. पण म्हणून खरं तर आपला जॉब आहे तो आपण किती त्याला कलरफुल बनवतोय. जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुला असंच करायचं, मग समवेअर ते संपून जातं, साच्यात बसल्यासारखं होतं. त्यामुळे मी तेच म्हटलं ना, आता 2-3 सीन आता आमचे मध्ये झाले, लिहून वेगळे आले होते. म्हणजे अर्थ नाही बदलला, पण ते लिहून वेगळे आले होते. पण सर म्हणले की तुला कसं वाटतं तू कर, मला वाटलं तर मी त्यात बदल करतो. पण जे मला करायला म्हणजे मला जे वाटतं ना ते सर थांबवत नाही आहेत. त्यामुळे तो फ्लो येतो ना काम करताना, त्याने आणखीन मजा येते काम करायला. तुमचं बॉन्डिंग कसं आहे डिरेक्टरसोबत हे आम्ही काल बघितलं. तुमची मजा मस्ती सुरू होती ऑफ कॅमेरा, म्हणजे तू मिक्सअप झाला आहेस सगळ्या. मी पहिला दिवस फक्त मला तुझं नाव काय माझं नाव काय ह्यात गेला. दुसऱ्या दिवशी मी जवळजवळ खूप महिने काम करतोय, इतका मिक्स झालो होतो. इथले एकतर भारतीताई म्हणजे सिनियर असून त्या सगळ्यात ज्युनियर असल्यासारख्या वागतात आमच्याशी. एकदम म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून ठेवतात त्या. राकेश असेल, भारतीताई झाल्या, शीतलताई झाल्या, साळवी सर आहेत. म्हणजे इतकं काम केलं आहे त्या लोकांनी, पण कुठेही असं वाटत पण नाही की बाबा 1-2 मिनटं जरा आमच्याशी असं बोल तसं बोल, काही नाही. सगळ्यांशी मिळून मिसळून एकत्र जेवतो, मजा मस्ती छान चाललेलं असतं. राकेशला आपण हिंदी मालिकांमध्ये बघितलं आहे आणि समवेअर आपण प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकामध्ये ती क्वालिटी असते की हा माणूस कसा असेल आपण एक जज करतो लांबूनच. पण राकेशमध्ये तुझं आणि राकेशचं बॉन्डिंग कसं झालं? कारण का हिंदी करून आल्या म्हटलं थोडंसं आपण म्हणतो की याशी कसं बोलायचं किंवा हा कसा असेल, पण कसं झालं इथे बॉन्डिंग? म्हणजे मी खरं सांगू, मी आदल्या दिवशी सगळ्यांना विचारत होतो अरे कसं आहे काय. पण मी जेव्हा ऑन सेट म्हणजे त्यालाही माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं की आज आपला सीन आहे.
एकदम पहिल्या दिवशी आलो तो सीनच मिठीचा होता. त्यामुळे मी खूप वर्षांनी आलो आणि मिठी मारतो तो सीन होतो. त्यामुळे त्यानंतर काही विषयच राहिला नाही. आणि असं कुठेच जाणवलं नाही की हिंदीतनं काम करून आला आहे किंवा असं काही नाही. व्यवस्थित खूप खूप गोड माणूस आहे तो. आणि काम करतानाही तो म्हणजे असं जाणवू देत नाही की बाबा तुझं चुकतं आहे का माझं काय 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 चुकलं ओके चल परत करूया. मला खूप म्हणजे छान वाटलं त्याच्याबरोबर काम करून. या मालिकेचं एक वैशिष्ट्य आहे की ना प्रेक्षकांना पकडून ठेवते. म्हणजे काही ना काही एपिसोडमध्ये ट्विस्ट येतच. त्यात तुझी एंट्री झाली आहे ते पण एक ॲड ऑन झालं आहे. प्रेक्षकांचे आम्ही कमेंट्स बघतो त्यातही तुला अनेकदा लोकांनी निगेटिव्ह रोल्समध्ये बघितलं तर ह्यामध्येही काहीतरी वेगळं घडणार असं ते एक त्यांनी मनात ठरवलं आहे. सो प्रसाद खूप छान वाटलं बोलून. खरं तर आता लग्नाचे सीन्स आहेत खूप तामझाम आहे. त्यात तुझा खूप ड्रामा आहे इथे घडणार आहे. थँक्यू सो मच प्रसाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट या भूमिकेसाठी तुला. येस येस थँक्यू.